दरम्यान डाळी उद्योगाकडून वाढलेली मागणी आणि सणासुदीच्या हंगामामुळे खरेदीमध्ये स्पर्धा वाढली, ज्यामुळे किमती वाढल्या. बाजारात सोयाबीनलाही पाठिंबा मिळाला आणि तो 5,228 रुपयांच्या किमान आधारभूत किमतीच्या तुलनेत 5,571 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. तथापि ही चिंतेची बाब आहे की अनेक लहान शेतकऱ्यांनी त्यांची पिके आधीच कमी किमतीत विकली आहेत, ज्यामुळे वाढलेल्या किमतींचा पूर्ण फायदा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. मर्यादित हंगामाच्या सुरुवातीलाच तूर डाळीचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त झाले आहेत. कापूस आणि सोयाबीन नंतर तूर डाळीच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात विदर्भातील अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तूर डाळीने मोठा दिलासा दिला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर डाळीचे सर्वाधिक भाव प्रति क्विंटल 9,150 नोंदविण्यात आला आहे. सरकारची किमान आधारभूत किंमत रुपये 8,000 असताना शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा अंदाजे रुपये 1,000 जास्त मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते असंतुलित पाऊस, घट्टे उत्पादन आणि नवीन पुरवठ्याची मर्यादित आवक यामुळे बाजारात तूर उपलब्धता कमी आहे. सुरुवातीला सोयाबीनला काही भाव नव्हते, पण आता मागून सोयाबीन आणि कापूस आणि तूर यांनी शेतकऱ्यांची दिवाळी केलेली आहे. सध्या 9,000 रुपये भाव सोयाबीनला तुरीला भेटत आहे. कापसाला सुद्धा आपला जे हमी भावापेक्षा वर गेलेला कापूस आहे त्याला 8,500 रुपयावर भाव आलेला आहे, जे हमी भाव 81 आहे. आणि सोयाबीनला सुद्धा हमी भावाच्या वर भाव गेलेला आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्याच्या याच्यात दिवाळीचं वातावरण होत आहे. पूर्ण शेतकरी चांगल्या भावाने विकत आहे माल. MSP पेक्षा जास्त आहे सर. 75 MSP. आज रोजी 85-90,000 भाव सध्या मी जे विकलेला आहे इथे एक माझ्यासमोर भाव आज सकाळपासून लिहिला होता. 8,000च्या वरती चाललाय भाव. पूर्ण कमीत कमी 8, जास्तीत जास्त 9,000 रुपये भाव. तुरीचं उत्पन्न कमी आहे म्हणून हे भाव आहे, नाही तर काय आहे, ती 100 क्विंटल व्हायला ती 25 क्विंटल व्हायला लागली. दुवारीमुळे पाणी आलं, दुवारीमुळे याच्यामुळे काही 50% तुरीला तर शेंगच नाही आली. आता फायदेशीर म्हणाच लागते. आता तसं कसं आता किती काही झालं तरी आता तेच आहे. काय सांगतात, बाजार आहे तो, बाजारात काय सांगता नाही.